Okay, so look here, take next example. The probability that स्क्रीन दिसत नाहीये मॅम. not visible. एक minute. Now it is visible. Visible. येस मॅम. Write down the example. The probability that a student in a college will graduate is 0.4. Okay, is 0.4. Find the probability that out of 5 students, number 1, none, number 2, 1, and number 3, at least one will graduate. Solution. Read the example carefully and tell me how to solve this. काय दिले आणि कशाची प्रोबॅबिलिटी विचारली सांगा. बोला लको फास्ट. Unmute yourself and speak. N5 and P is 0.4. तसं नाही सांगायचं मला, व्यवस्थित एकदम क्लिअरली सांगायचे. व्हॉट इज 0.5 0.4, व्हॉट इज n in this way Number of trials are 5 and P is 0.4 probability of success. X is a student will graduate. व्हेरी गुड. हा, हे महत्वाचं आहे. एक्स नंबर, एक्स व्हेरिएबल, रॅन्डम व्हेरिएबल कोणते नंबर दाखवतोय की जे स्टुडंट बाबा ग्रॅज्युएट होणार आहेत, तो व्हेरिएबल, तो नंबर जे आहेत, जे स्टुडंट ग्रॅज्युएट होणार आहेत ते नंबर जे आहेत तो एक्स व्हेरिएबल डिनोट करतोय. ओके, मग तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय असणार आहे? येस, 0.4. व्हेरी गुड. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे तुम्ही काय डिफाईन करणार? सक्सेस म्हणजे काय असणार आहे तुमचं? ग्रॅज्युएट स्टुडंट. व्हेरी गुड. जे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे जे ग्रॅज्युएट स्टुडंट झालेले आहेत ते तुमचे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस डिनोट करणार आहे. ते ऑलरेडी दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये. ओके, सो आपल्याला 3 थिंग्स आयडेंटिफाय करणं महत्वाचं असतं. कोणत्या 3 थिंग्स? जस्ट वेट. Okay, look here. Definitely this example is based on the binomial distribution. So here n is equal to number of students. किती स्टुडंट्सचं ऑब्झर्वेशन करताय तुम्ही? 5 स्टुडंट्स. ओके, सो नंबर ऑफ ट्रायल और नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे? 5. कोणतेही तुम्ही रॅन्डमली 5 स्टुडंट सिलेक्ट केलेत, मग त्या 5 स्टुडंट पैकी नन विल ग्रॅज्युएट, कोणीही ग्रॅज्युएट न व्हायची प्रोबॅबिलिटी. 5 पैकी एक, एक्झॅक्टली 1 ग्रॅज्युएट व्हायची प्रोबॅबिलिटी. आणि थर्ड तुम्हाला काय फाइंड करायची? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 स्टुडंट विल बी ग्रॅज्युएट. या 3 प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड करायची. ठीक आहे, आपल्याला या एक्झाम्पल वरून कळालेलं आहे की नंबर ऑफ ट्रायल्स किती आहेत? 5 स्टुडंट्सचं तुम्ही ऑब्झर्वेशन करणार आहात. सो नंबर ऑफ ट्रायल इज 5. n इज इक्वल टू 5. ठीक आहे, नेक्स्ट. आता तुम्ही एक्स काय घेतला, तुम्हाला काय फाइंड करायचे? जे स्टुडंट ग्रॅज्युएट होणार आहेत ते त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची तुम्हाला. ओके, सो तुम्ही इथे एक्स काय घ्यायचा? एक्स इज इक्वल टू नंबर ऑफ
ग्रॅज्युएट स्टुडंट. ग्रॅज्युएट स्टुडंट. एक्स काय दाखवतोय तुम्हाला? नंबर ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट. ठीक आहे. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, हे सक्सेस काय डिनोट करणार आहे? मग कशाची प्रोबॅबिलिटी डिनोट करणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ स्टुडंट्स, ग्रॅज्युएट स्टुडंट्स किंवा ग्रॅज्युएट स्टुडंट असं इन शॉर्ट लिहिलं तरी चालतंय, किंवा डायरेक्टली एवढं सगळं मेन्शन करायची काहीच गरज नाही. डायरेक्टली पी इज इक्वल टू सक्सेस ते ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट, ग्रॅज्युएट स्टुडंट इज इक्वल टू, हा हे दिलेले आहे बघा, त्यांनी मेन्शन केलेलं आहे, क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. द प्रोबॅबिलिटी दॅट अ स्टुडंट्स इन अ कॉलेज विल बी ग्रॅज्युएट इज 0.4. ठीक आहे. याच्यावरून व्हॅल्यूवर सांगा किती येणार आहे? 1 - 0.6. क्लिअर? ओके. एन मिळाला, पी मिळाला, क्यू मिळाला. ओके. आता जायचं क्वेश्चन कडे. काय विचारलंय? फर्स्ट क्वेश्चन, नन विल बी ग्रॅज्युएट. त्या 5 पैकी एक पण स्टुडंट ग्रॅज्युएट नकोय, त्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड करायची. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला काय फाइंड करायचंय सांगा? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0. येस, इज इक्वल टू 0. 0. एक्स काय दाखवतोय तुमचा? नंबर ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट दाखवतोय. ठीक आहे. आणि तुम्हाला एक पण ग्रॅज्युएट स्टुडंट नको आहे त्या 5 पैकी, त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. म्हणजे इथे एक्स ची व्हॅल्यू काय येणार सांगा? 0. ओके. सांगा मग, फॉर्म्युला यूज करा, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करा. NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. ठीक आहे. इथे R आहे. एक्झॅक्टली तुम्हाला किती ग्रॅज्युएट स्टुडंट पाहिजे? नकोच आहेत आपल्याला ग्रॅज्युएट स्टुडंट, म्हणजे 0 पाहिजे तुम्हाला. ओके. सो टेल मी व्हॉट इज N? 5C0 P. P दिलेलं आहे तुम्हाला 0.4. त्याच्यावरून Q फाइंड केला 0.6. ओके. सो 0.4 रेस टू 0 अँड 0.6 रेस टू 5 - 0. ठीक आहे. Therefore, probability of x is equal to 0. Tell me directly what is the value of 5C0? 5C0 ची व्हॅल्यू सांगा किती आहे? NC0 स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपला. NC0 ची व्हॅल्यू किती आहे? 1. NC0 1. 1 येते. सो हियर 5C0 आलं 1. 0.4 रेस टू 0 हे पण 1 येणार आहे. एनिथिंग रेस टू 0 व्हॅल्यू इज 1. नाउ 0.6 रेस टू 5 - 0 म्हणजे 5. सो टेल मी व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0? हा, 0.6 रेस टू 5 किती येते सांगा? कॅल्क्युलेशन. 0.077. 0.077. ओके. 777. ओके. क्लिअर? आता सेकंड कडे जावा. पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला आपला. ठीक आहे. आपण नन म्हणजे ग्रॅज्युएट न येण्याची, स्टुडंट ग्रॅज्युएट न होण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड केली. सेकंड क्वेश्चन काय विचारलंय? एक्झॅक्टली 1 स्टुडंट विल बी ग्रॅज्युएट. ओके. तुम्हाला कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 1 स्टुडंट आउट ऑफ 5. 1 स्टुडंट, एक्झॅक्टली 1 स्टुडंट विल बी ग्रॅज्युएट. ओके. सो टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स हियर? येस, एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे इथे? 1. 1. एक्झॅक्टली 1. इथे ऍटलिस्ट म्हणलं नाही किंवा ऍटमोस्ट म्हणलेलं नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय? 5 पैकी एक स्टुडंट ग्रॅज्युएट होण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. म्हणजे इथे आपल्याला एक्झॅक्टली सक्सेस किती पाहिजे? 1. ओके. सो x is equal to 1. X will take value 1 only. Okay. So use the formula. Yes. What is the formula? NCR 5C1 P raised to 1. P means 0.4 raised to 1. Q means what? 0.6 raised to 5 minus 1. Okay. Within one step you got the answer. Tell me the value of NC1. NC1 ची व्हॅल्यू किती असते? N. बरोबर आहे का? किंवा इथे तुम्ही फाइंड करू शकता.
5C1 फॉर्म्युला यूज करा. 5C1 काय 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 मायनस 1 म्हणजे किती आहे 4 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. ठीक आहे. 5 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियलच्या फॉर्म मध्ये लिहा 5 इंटू 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. 1 फॅक्टोरियल मीन्स 1 अँड 5C1 ची व्हॅल्यू किती आली 5. ठीक आहे. म्हणजे एक स्टँडर्ड फॉर्म्युला दिलाय. NC1 ची व्हॅल्यू n असते. ओके, विच इज ऍप्लिकेबल फॉर ऑल नॅचरल नंबर. हा फॉर्म्युला सगळ्याच n नॅचरल नंबर साठी अप्लाय करता येतो. ठीक आहे. सो डायरेक्टली तुम्ही इथे लिहू शकता 5C1 5. So do this calculation 0.4 raised to 1 and 0.6 raised to 4. Okay, so tell me the value of probability of x is equal to 1. 0.125. 0.125. मिळालं का सगळ्यांना आन्सर? झिरो पॉईंट टू फाईव्ह नाईन टू. 0.125 येते का चेक करा. हा, सगळ्यांचा आन्सर सेम पाहिजे. हा, 0.2. 0.2592. हा, इथे मी आन्सर चेक केले करते. एक्सरसाइज मध्ये दिलेले आन्सर इथे. येस, 0.25 0.2592. Calculation, it depends on calculation. Simple calculation आहे. So answer is 0.2592. Got it? 0.2592. ठीक है. So this gives you probability of getting exactly one student will be graduate. ठीक है. चला आता थर्ड क्वेश्चन काय आहे सांगा. What is the third question? At least one will be graduate. At least आहे. आता वर्ड कोणता आहे? At least. At least one म्हणजे काय सांगा. कमीत कमी एक. ठीक आहे. सो इथे एक्सची किती व्हॅल्यू येणार? हॅलो, 5. व्हेरी गुड. कारण का आपले नंबर ऑफ ट्रायल किती आहेत 5 आहेत ना. मग एक्सच्या मॅक्झिमम व्हॅल्यू एक्स किती घेऊ शकतो 5 घेऊ शकतो ना. मग कमीत कमी एक स्टुडंट ग्रॅज्युएट पाहिजे. ठीक आहे. सो मॅक्झिमम किती स्टुडंट ग्रॅज्युएट होऊ शकतात 5 स्टुडंट्स. सो ऍटलिस्ट म्हणलं की एक्सच्या मिनिमम कडून मॅक्झिमम व्हॅल्यू कन्सिडर करायचे. मिनिमम टू मॅक्झिमम. ओके, सो हे लिहून घ्या आधी एक्झाम्पल. मग आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, हे लिहून घ्या. सो अशा पद्धतीने वर्ड्स मध्ये एक्झाम्पल देतात. कोणत्याही टाइप मध्ये एक्झाम्पल देतात. इलेक्ट्रिकल बल्ब, ट्रान्झिस्टर. ओके, एनी कोणत्याही फॉर्म मध्ये तुमचं एक्झाम्पल असेल. कॉइनच्या फॉर्म मध्ये असेल किंवा नंबर ऑफ डायसच्या फॉर्म मध्ये असेल. ओके, फक्त आपल्याला 3 गोष्टी आयडेंटिफाय करणं महत्वाचं असतं. नंबर ऑफ ट्रायल, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. ओके, फर्स्ट पेज झालंय का लिहून सर्वांचं? Yes, ma'am. सेकंड पेज लिहून घ्या हे. मग आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करू. Finish writing? Hello.
Hello. Finish writing. Yes, ma'am. Yes, ma'am. Tejasri is here. Okay. Shaneshwar, finish writing. Yes, ma'am. Finish. Okay. So let's move towards the third question. What is the third question? Probability of getting at least probability of getting at least one will graduate. ओके. कमीत कमी एक ग्रॅज्युएट पाहिजे तुम्हाला. स्पेलिंग चुकले. GRADUAT, graduate. Okay. So tell me, in mathematical, how could we write this? At least म्हणजे ट्रिक लक्षात ठेवा. मिनिमम टू काय आहे आपली ट्रिक? मिनिमम टू मॅक्झिमम. ओके. सो ॲटलिस्ट वन म्हणजे वन पेक्षा सगळ्या मोठ्या व्हॅल्यू याच्यात इन्क्लूड होणार आहेत. ठीक आहे. सो हाऊ कुड वी राईट दिस प्रोबॅबिलिटी? येस. X is greater than equal to 1. व्हेरी गुड. वन पेक्षा सगळ्या मोठ्या व्हॅल्यू इथे इन्क्लूड होणार. त्यामुळे इथे काय येणार? एक्स इज ग्रेटर दॅन or equal to and equal to 1. X is greater than and equal to 1. ठीक आहे. सो सांगा याच्यात किती व्हॅल्यूज येणार एक्सच्या? प्रोबॅबिलिटी किती? प्रोबॅबिलिटीची समेशन घ्यावं लागेल तुम्हाला. 5. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. इथे 0 नाही येणार. ठीक आहे. कारण का इथे 1 आणि 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू येणार आहेत. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 plus probability of x is equal to 4 plus probability of x is equal to 5. ठीक आहे. सो तुम्हाला इथे काय करावं लागेल? या प्रत्येक व्हॅल्यूसाठी एक्सच्या व्हॅल्यूसाठी प्रोबॅबिलिटी फाइंड करावं लागेल. ठीक आहे. सो इट टेक्स टू मच टाइम टू फाइंड आउट द आन्सर. ओके. व्हॉट इज द अनदर वे टू सॉल्व दिस एक्झाम्पल? आय टोल्ड यू 1 minus probability of 0. 1 minus probability of 0. नाही. आधी हे इक्वेशन कसं लिहू शकतात हे सांगा. याच्यात एक्स ची 1 कोणती minus- व्हॅल्यू इन्क्लूड नाहीये? हा बोला. Hello. एक पेक्षा लहान व्हॅल्यू, कमी असलेल्या व्हॅल्यू याच्यात नाहीयेत. सो ते 1 मधून काय करायचंय? सबस्ट्रॅक्ट करायचंय. सो एक्स लेस दॅन 1. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 can be written as 1 minus probability of x less than 1. ओके. सो सांगा इथे x less than 1 म्हणजे एक पेक्षा कमी असलेल्या x च्या किती व्हॅल्यूज आहेत? एकच व्हॅल्यू आहे. कोणती व्हॅल्यू आहे ती? 0. ओके. एक पेक्षा कमी असलेली एकच व्हॅल्यू आहे 0. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 ते ऑलरेडी फाइंड केलेले आपण. किती आहे? 0.0777. ठीक आहे. ती व्हॅल्यू इथे पुट करा. सो 1 minus 0.0777. So tell me what is the probability? 0.92. 0.92. Correct. 0.92. ओके. सो ज्यावेळेस अशी स्टेप येईल की नाही की तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू पाहिजे आणि कॅल्क्युलेशन मोठं आहे तुमचं, तर त्या स्टेपला तुम्ही हे कन्सेप्ट यूज करायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 कॅन बी रिटन एज ग्रेटर दॅन और इक्वल टू चा अपोजिट सिम्बॉल कोणता आहे? लेस दॅन. मग हे कसं लिहू शकणार तुम्ही? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. ठीक आहे. ज्या एक्सच्या व्हॅल्यू याच्यात इन्क्लूड नाही आहेत त्या 1 मधून सबस्ट्रॅक्ट करायच्या. तुम्हाला याची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. आणि तुम्ही कॅल्क्युलेशन या वेनी जरी गेला
आणि या वेनी जरी गेला तरी तुमचं दोन्ही वेनी तुम्हाला हेच आन्सर मिळणार आहे 0.92. गेटिंग आन्सर? Nikita, getting answer? Yes, ma'am. Write down fast. Rishikesh. Rishikesh Deshmukh, roll number 70. Yes, madam. Finish writing. Yes. इथेपर्यंत कोणाला डाऊट अप टू दिस स्टेप? ओके, आता मी हा क्वेश्चन थोडासा एक्सटेंड करते. ठीक आहे, झालं लिहून सर्वांचं? ओके, बघा 2 स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर मिळते, 2 स्टेप मध्ये. ठीक आहे, आता मी हा थोडासा क्वेश्चन एक्सटेंड करते. I ask you that what is the probability of getting at most 3 will graduate. 3 will graduate. ठीक आहे, मी तुम्हाला काय विचारलंय? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍट मोस्ट 3 विल ग्रॅज्युएट, म्हणजे 5 पैकी जास्तीत जास्त 3 ग्रॅज्युएट पाहिजे. ओके, मग आपल्याला माहिती आहे ऍट मोस्ट म्हणलं की आपण काय करतो? मॅक्झिमम व्हॅल्यू कडून मिनिमम व्हॅल्यू कडे जातो. ठीक आहे, मग जास्तीत जास्त 3, तर कमीत कमी किती ग्रॅज्युएट असू शकतात? हॅलो, सिंपल, माय क्वेश्चन इज व्हेरी सिंपल. तर जास्तीत जास्त 3 ग्रॅज्युएट असतील तर मिनिमम किती ग्रॅज्युएट असणार आहेत? 0. येते का लक्षात? ऍटमोस्ट असेल की एक्सच्या व्हॅल्यू मॅक्झिमम कडून मिनिमम कडे जाणार. ठीक आहे, ऍटमोस्ट म्हणजे काय? जास्तीत जास्त 3, तर इथे कमीत कमीचा इन्क्लुडेशन होते, विचार केला जातो कमीत कमी व्हॅल्यूच्या. सो आणि ऍटलिस्ट असेल तर जास्तीत जास्त कमीत कमी 1, तर 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू याच्यात इन्क्लूड होत आहेत. ठीक आहे, सो इथे बघा ऍटमोस्ट आहे, मॅक्झिमम कडून आपण मिनिमम कडे जाणार. ओके, सो टेल मी हाऊ कुड आय राईट दिस मॅथमॅटिकली? जास्तीत जास्त 3 कसं लिहिणार मी हे? X less than equals to 3. व्हेरी गुड. एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 3. लेस दॅन म्हणजे काय? 3 पेक्षा कमी व्हॅल्यूचा इथे विचार केला जातो. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम कडून आपण मिनिमम कडे जाणार. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 3 मीन्स व्हॉट? की एक्स व्हॅल्यू जास्तीत जास्त 3 घेतोय आणि कमीत कमी जेवढ्या 3 पेक्षा कमी आहेत तेवढ्या सगळ्या व्हॅल्यू एक्स इथे घेणार. ठीक आहे, सो सांगा इथे किती प्रोबॅबिलिटीची सम होणार? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस 0 स्टुडंट सुद्धा ग्रॅज्युएट असू शकतात ना, म्हणजे कोणीही ग्रॅज्युएट नसू शकते. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 ऑल्सो. ठीक आहे, सो इथे तुम्हाला 4 प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल आणि ऍडिशन करावं लागेल. ठीक आहे, सो अनदर वे कोणता आपण यूज करू शकतो? Yes, probability of x less than or equal to 3 can be written as, how could I write this? कसं लिहू शकते सांगा आता इथे? 1 minus p of x greater than 3. x greater than 3. आता x greater than 3 म्हणजे इथे बघा 3 आणि 3 पेक्षा कमी व्हॅल्यू इथे येतात. ठीक आहे, मग कोणत्या व्हॅल्यू येत नाहीये? 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू इथे येत नाहीयेत, त्या 1 मधून सबस्ट्रॅक्ट करायच्या. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कॅन बी रिटन ॲज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 3. ओके, सो 3 पेक्षा किती व्हॅल्यू एक्सच्या एक्झिस्ट होत आहेत इथे एक्झाम्पल मध्ये? एक्स इज इक्वल टू
येस, 3 येणार का इथे? 3 नाही येणार इथे, कारण का इथे 3 ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे, ॲटमोस्ट 3 मध्ये 3 इन्क्लूड आहे. सो इथे सांगा किती प्रोबॅबिलिटीज येणार? माय क्वेश्चन इज व्हेरी इझी, व्हाय यू आर नॉट रिप्लाइंग मी? Probability of x equal to 4 plus probability of x equal to 5. 3 पेक्षा मोठ्या किती व्हॅल्यू आहेत? 4 आणि 5 ना, मग त्या व्हॅल्यू इथे येणार. व्हॉट्स रॉंग विथ यू? समजतंय ना शनेश्वर? Yes, ma'am. देन गिव्ह मी रिप्लाय. नो, बपेंद्र, अविनाश जाधव. ओके, सो सांगा. सो 1 मायनस, या वेळेने तुम्हाला जायचं असेल तर या वेळेने सुद्धा जाऊ शकता. x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 0. या 4 प्रोबॅबिलिटी फाइंड करा, त्यांची सम घ्या. या वेळेने पण जावा. या वेळेने गेला तर तुम्हाला 2च प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. लगेच तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ओके, सो सांगा. बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 आपण फाइंड केले का? x इज इक्वल टू 4 ची प्रोबॅबिलिटी? नो. चला सेपरेटली फाइंड करूया. सांगा फॉर्म्युला कसा येणार मग? NCR, व्हॉट इज n? 5C4 p रेज टू r. व्हॉट इज p? p ची व्हॅल्यू किती दिली हो इन द एक्झाम्पल? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p? 0.4 and 0.6. So 0.4 raised to 4 into q raised to n minus r. n काय आहे? 5, p r आहे 4. So 5 minus 4. याच्यावरून तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 ची प्रोबॅबिलिटी मिळते. सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? येस, ही प्रोबॅबिलिटी सांगा by using the formula. Sadashiv, unmute. Roll number 49. Yes, madam. Tell me probability of x is equal to 5 by using binomial distribution formula. Hello. 5C5. 5C5. 0.4 raised to 5. Hmm. 0.6 0.6 raised raised to to 5 n minus minus r. n पण 5 आहे, r पण 5 आहे. So 5 minus 5. ठीक आहे. So do the calculation and tell me therefore probability of x less than or equal to 3. सांगा. 1 minus 5C4 ची व्हॅल्यू बघा किती येते, कॅल्क्युलेट करा. 5C4, 5 factorial divided by 5 minus 4 means 1 factorial and into 4 factorial. So 5 factorial write down in terms of 4 factorial. So 4 factorial 5 into 4 factorial divided by 1 factorial ची व्हॅल्यू 1 आहे. 4 factorial as it is, 4 factorial get cancel. 5. नेक्स्ट टर्म कोणती आहे? 5C5. 5C5 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 आहे. ठीक आहे. 5C5 किती आहे? 1. NCN 1. Okay, so put this value here. Therefore probability of x less than or equal to 3, that is equal to 1 minus probability of x greater than 3. हे किती आली सांगा? 1 minus 5C4. 5C4 किती आहे? 5. 0.4 raised to 4 आणि इथे 0.6 raised to 1 plus 5C5 1, 0.4 raised to 5 and 0.6 raised to 0. हे 1च येणार आहे. एनिथिंग raised to 0, 1. ओके, सो सांगा हे कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिलाय. सांगा कॅल्क्युलेशन किती आहे? डू द कॅल्क्युलेशन. का मोबाईल आणला
बोला किती आला आन्सर. चॅटबॉक्स मध्ये एंटर करा. Shaneshwar replied, Nikita replied, okay. दीक्षा 0.91 येते ना आन्सर तुमचं. 0.91. मोबाईल चार्जिंग कुठून करा. ओके, आन्सर इज 0.91. ओके. सो अशा पद्धतीने जर तुम्ही दिलेल्या एक्झाम्पल मधून एन पी क्यू हे जर फाइंड केलं तर तुम्ही कोणतीही विचारलेली प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकता. ठीक आहे. राईट डाऊन इन युअर नोटबुक. लिहून घ्या. मोबाईल है. मोबाईल चार्जिंग म्हणताना गावात लावला ते जर तर चार्जिंग झाला नाही. बघायला जाणार नाही मग. बघायला जाणू. लागली नाही म्हणून. त्यात आहे मग नंबर जाऊ. थांब मग नंबर लिहितो तुला. लिहून घ्या व्यवस्थित. ओके, झालं लिहून. हॅलो. Yes, ma'am. स्टार्टिंग पासून लिहिलं ना व्यवस्थित. बघा लिहिले का व्यवस्थित. नोटबुक मध्ये लिहा व्यवस्थित. Write down next example. Now we will start Poisson distribution. Okay. Next distribution. Write down heading. Poisson distribution.
Poisson distribution. आता इथे प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला डिफरंट असणार आहे. ओके, राईट डाऊन. इफ रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम, if a discrete random variable is said to follow Poisson distribution असं लिहा, if नका लिहू इथे. A discrete random variable x is said to follow the Poisson distribution if probability of x is equal to, आता इथे probability of x चा वेगळा फॉर्म्युला येतो, e raised to minus m raised to x divided by x factorial. By using this formula, we are going to find the probability of the x variable. Okay, if x variable follows the Poisson distribution. Okay, so this is the formula. आता इथे पॉइझन डिस्ट्रीब्युशन कधी यूज केलं जातं, ज्यावेळेस नंबर ऑफ ट्रायल तुमचे कसे असतात, मॅक्झिमम असतात. ओके, इफ नंबर ऑफ ट्रायल दॅट मीन्स n इज टेन्स टू इन्फिनिटी, म्हणजे ज्यावेळेस n नंबर ऑफ ट्रायल कसे असतात तुमचे मॅक्झिमम, देन वी यूज दिस पॉइझन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये कसं आहे, नंबर ऑफ ट्रायल्स एक लिमिटेड व्हॅल्यूज आहेत ना, ज्यावेळेस नंबर ऑफ ट्रायल्स एक जास्त व्हॅल्यूज घेतात त्यावेळेस आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करतो. ठीक आहे, पण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं असतं, त्यामुळे कोणता फॉर्म्युला यूज करायचं हे आपल्याला समजते. इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगतात की बाबा बाय युझिंग पॉइझन डिस्ट्रीब्युशन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. ओके, सिम्पली हे पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला यूज करायचे आणि प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. राईट डाऊन. n is equal to number of trial, here n is equal to number of trial tends to infinity, number of trial. ओके, इथे कोणतीही प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि फेल्युअर नाहीये, फक्त तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी, m. व्हॉट इज m? m is nothing but mean. Okay, mean of Poisson distribution, mean of Poisson distribution. ठीक आहे, आणि x म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, एक्झॅक्टली सक्सेस, जी व्हॅल्यू साठी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची त्या व्हॅल्यूला आपण x व्हेरिएबल म्हणतो. ओके, सो एक्झॅक्टली गेटिंग सक्सेस, एक्झॅक्टली गेटिंग x सक्सेस. ठीक आहे, सो इथे जर आपल्याला मीन माहित असेल तर इझिली तुम्ही कोणतीही प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकता बाय युझिंग द पॉइझन डिस्ट्रीब्युशन. ओके, सो राईट डाऊन दिस डेफिनेशन अँड दिस फॉर्म्युला, लिहून घ्या नोटबुक मध्ये. Finish writing? Hello. No, madam. Yeah.
चलो नेक्स्ट राइट डाउन प्रॉपर्टीज ऑफ पॉइजन डिस्ट्रीब्यूशन. Properties of poison distribution. दोनच प्रॉपर्टी आहेत. Which two properties? Yes. Which two properties? कोणत्या प्रॉपर्टी बघतो आपण? मीन. Mean means average. Okay. So the here mean or average of this binom this Poisson distribution is given by n into p by using same formula. Okay. फॉर्म्युला यूज करून आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा मीन फाइंड करू शकतो. ओके. अँड इन दिस पॉइझन डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये व्हेरियन्सचा काय फॉर्म्युला आहे सांगा? येस. व्हॉट इज व्हेरियन्स इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन? NPQ. NPQ. But in the Poisson distribution, variance is equal to mean. ओके. मीन आणि व्हेरियन्स कसे आहेत? सेम आहेत पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये. ओके. सो मीन इज इक्वल टू व्हेरियन्स इज इक्वल टू यम. ओके. सो हे लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज काय आहेत पॉइझन डिस्ट्रीब्युशनचे? मीनचा फॉर्म्युला काय आहे? NP. अँड इन द पॉइझन डिस्ट्रीब्युशन व्हेरियन्स इज इक्वल टू मीन इज इक्वल टू यम. ओके. म्हणजे हे NPच येणार याची व्हॅल्यू. ठीक आहे. सो जर तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन दिलं असेल, ठीक आहे, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये काय रिलेशन आहे? व्हेरियन्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. जर तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन दिलं असेल तर त्याचा स्क्वेअर घ्या, तुम्हाला व्हेरियन्स मिळते. ठीक आहे. सो इन दिस वे these are the properties of Poisson distribution. Mean, average, m is equal to NP, and in this Poisson distribution variance is equal to mean. Okay. So variance is equal to mean is equal to m. Okay. जो काही mean असेल तो इथे काय असणार आहे? Variance. ठीक आहे. Write down these properties. हा फॉर्म्युला विचारू शकतात. द मीन अँड व्हेरियन्स ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन इज काय असणार आहे? व्हेरियन्स अँड मीन आर सेम. ओके. दोन्हीची व्हॅल्यू यम असणार आहे. चलो गो फॉर द एक्झाम्पल. Write down now examples on Poisson distribution. Examples. झालं ना सर्वांचं लिहून? प्रॉपर्टीज. फिनिश रायटिंग? हॅलो, झालं का? Yes, ma'am. डेफिनेशन लिहिली का व्यवस्थित? पॉइझन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला पण MCQ क्वेश्चन मध्ये कधी कधी विचारला जातो. ठीक आहे. सो असं विचारतात क्वेश्चन, द प्रोबॅबिलिटी ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन इज गिवन बाय e raised to minus m raised to x divided by x factorial. Okay. What is m? M is nothing but mean of the Poisson distribution. Okay. So आपल्याला mean value माहित असेल तर आपण easily probability of getting x success find करू शकतो in this Poisson distribution. ठीक आहे. इथे नंबर ऑफ ट्रायल किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फेल्युअर कशाची गरज नाहीये. जर तुम्हाला मीन दिला असेल तर. ओके. जर मीनची व्हॅल्यू दिली नसेल तर तुम्हाला मीन आधी फाइंड करावं लागेल. कोणत्या फॉर्म्युलाचा यूज करून? n इंटू पी, नंबर ऑफ ट्रायल इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, याच्यावरून तुम्हाला मीन फाइंड करावं लागेल. आणि सिम्पली मीन मिळालं की तुम्हाला प्रोबॅबिलिटी वन स्टेप मध्ये आन्सर मिळून जाते. ठीक आहे. सो गो फॉर द एक्झाम्पल. राईट डाउन. नंबर 1, in a Poisson distribution, probability of x is equal to 2 is equal to 2 upon 3 into probability of x is equal to 1. Find. Simple types of questions. Probability of x is equal to 0,
सेकंड तुम्हाला विचारली प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3. सोल्युशन. ओके, टेल मी हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. बोला कसं सॉल्व करणार एक्झाम्पल. काय काय दिले तुम्हाला. व्हॉट इज द गिवन डेटा. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 ही तुम्हाला कशाच्या बरोबर दिले. दॅट इज इक्वल टू 2/3 प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1. हे एवढं दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यावरून तुम्हाला x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 3 साठी प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन च्या फॉर्म्युलाचा यूज करू. ठीक आहे. सो राईट डाउन गिवन. व्हॉट इज गिवन. Probability of x is equal to 2, that is equal to probability of 2/3 into probability of x is equal to 1. Okay, हे x variable आहे ते Poisson distribution follow करते. Okay, so therefore by Poisson distribution probability of x सांगा फॉर्म्युला काय. What is the formula. Probability of x in Poisson distribution. शिवानी. हॅलो. पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. आत्ताच डेफिनेशन बघितली आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशनची. टेल मी फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी ऑफ x. e raised to minus x into m raised to x upon x factorial. e raised to minus m raised to x divided by x factorial. सिंपल आहे. आता तर फॉर्म्युला लिहिलाय आपण. ओके ओके. सो दिस इज द फॉर्म्युला. यूज दिस फॉर्म्युला फॉर द गिवन डेटा. जर x ची व्हॅल्यू 2 असेल तर प्रोबॅबिलिटी फाइंड करा. देअरफॉर गिव्ह हिअर इक्वेशन नंबर 1. देअरफॉर equation 1 becomes सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2. जर x ची व्हॅल्यू 2 असेल तर हा फॉर्म्युला कसा होणार आहे. देअरफॉर e रेस टू मायनस m. मीन दिलेला नाहीये. कोणत्याही गोष्टी तुम्हाला दिलेल्या नाहीये. फक्त हे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यावरूनच तुम्हाला या दोन प्रोबॅबिलिटीज फाइंड करायचे. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 इज e रेस टू मायनस m रेस टू 2. x ची व्हॅल्यू 2 आहे. divided by 2 factorial is equal to 2/3 into probability of x is equal to 1 काय येणार सांगा. e raised to minus m raised to x. x इथे किती आहे 1. so m raised to 1 divided by 1 factorial. ओके, सो हे इक्वेशन मिळतं तुम्हाला m व्हेरिएबल मध्ये. ओके, सो इफ वी हे जर आपण इक्वेशन सॉल्व केलं तर तुम्हाला m ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. सो e raised to m गेट कॅन्सल. m स्क्वेअर मधला एक m कॅन्सल होणार. सो सांगा इथे काय मिळतं तुम्हाला. m अपॉन 2 इज इक्वल टू 2/3. 1 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू 1. ओके, सो टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m हियर. दिस इम्प्लाइज m इज इक्वल टू 4/3. मीन मिळालं तुम्हाला. मीन इज इक्वल टू 4/3. ओके, आता मीन माहिती आहे तुम्हाला. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा मीन माहिती आहे. सो कोणतीही तुम्ही प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकता बाय युझिंग दिस फॉर्म्युला. ओके, दिलेल्या गिवन डेटावरून आपल्याला मीन मिळाला. मीन किती मिळाला 4/3. सो फाइंड नाउ प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3. ओके, सो नाउ लेट्स मूव फॉर द फर्स्ट क्वेश्चन. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू किती विचारली 0. x is equal to 0. काय येणार फॉर्म्युला. e raised to minus m raised to 0 divided by 0 factorial. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती आहे 0. e raised to m व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली दिलेल्या डेटावरून 4/3. पुट हिअर. सो 4/3 into m raised to 0. एनिथिंग raised to 0 1 divided by 0 factorial ची व्हॅल्यू 1. Okay, so e raised to 4/3. Take out calci and find the value of e raised to 4/3.
बोला. मायनस ई 0.263. रेस टू मायनस आहे बरं का इथे. ई रेस टू मायनस यम, ई रेस टू मायनस 4/3, मायनस 4/3. कॅल्सीने लगेच व्हॅल्यू मिळते तुम्हाला. सांगा किती येते आन्सर. कॅल्क्युलेशन सांगा. 0.2635. 0.2635. ओके, 0.2635. ओके, सॉल्व द सेकंड क्वेश्चन. सेकंड काय विचारलंय सांगा तुम्हाला. व्हॉट इज युअर सेकंड क्वेश्चन? फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग x इज इक्वल टू 3. ओके, x इज इक्वल टू 3 असेल तर प्रोबॅबिलिटी विचारले. ओके, सिम्पली युजिंग द फॉर्म्युला. आपल्याला मीन तर माहित आहे, मीन मिळालेला आहे आपल्याला. सो ई रेस टू मायनस यम, m रेस टू x डिवायडेड बाय x फॅक्टोरियल. सो ई रेस टू मायनस किती आहे 4/3, m किती आहे 4/3 रेस टू 3 डिवायडेड बाय x आपला 3 आहे. सो 3 फॅक्टोरियल. सॉल्व दिस. So e raised to minus 4/3 into 4 raised to 3 divided by 3 factorial म्हणजे 3 into 2 into 1 into 3 raised to 3 इथे denominator ला येणार. ठीक आहे. So do the calculation. Tell me probability of x is equal to 3. Enter your answer in the chat box, all of you. Yes, what is the answer? x is equal to 3 ची probability काय आहे ते सांगा. Nikita replied. Shaneshwar replied. What about remaining students? Do the calculation. Prathamesh, Shivani. Okay. So your answer is 0.1041. ओके, सो अशा पद्धतीने पॉइजन डिस्ट्रीब्युशनचा हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करायचे, प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे. फक्त तुम्हाला मीनची व्हॅल्यू माहित पाहिजे, मीन पाहिजे माहित प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा. जर तो दिलेला नसेल तर हा फॉर्म्युला सिम्पली यूज करायचा. कोणता फॉर्म्युला मीनचा? n इंटू पी. ओके, सो दिलेल्या एक्झाम त्यावेळेस क्वेश्चन मध्ये तुम्हाला नंबर ऑफ ट्रायल आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस दिलेले असतात. मीनची व्हॅल्यू ज्यावेळेस देत नसतात त्यावेळेस या दोन गोष्टी देत असतात. ओके, सो त्या दोन्ही गोष्टीवरून काय करायचे, तुम्ही m ची व्हॅल्यू मीन फाइंड करायचे आणि सिम्पली हा फॉर्म्युला यूज करून प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ठीक आहे, लेट्स गो फॉर द सेकंड एक्झाम्पल. Write down. Between 2 and 4 p.m. the average number of phone calls, the average number of, आता वर्ड मध्ये एक्झाम्पल आहे तुमचं, वर्ड्स मध्ये आहे एक्झाम्पल. कोणत्याही टाईपचं एक्झाम्पल असू दे, आपल्याला काय पाहिजे बाबा प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी ते आपण बघायचे. ठीक आहे, सो द ॲव्हरेज नंबर ऑफ फोन कॉल्स, the average number of phone calls per minute coming into the switchboard, coming into a switchboard of a company
of a company is 2.5. Is 2.5. Let's stop. Find the probability. Find the probability. Write down example with me. During minute. During a minute, there will be number one, no phone call. No phone call. Number two, exactly 3 calls. Exactly 3 calls. Exactly 3 calls. Okay. So solve this example by using Poisson distribution. Okay. So first of all, we will write the Poisson distribution formula. Write down for Poisson distribution. Probability of x is equal to e raised to minus m raised to x divided by x factorial. Give here equation number 1. Okay. So सांगा इथे काय दिले तुम्हाला क्वेश्चन मध्ये बिटवीन 2 to 4 PM. ओके 2 ते 4 या टायमिंग मध्ये आफ्टरनूनच्या 2 ते 4 या टायमिंग मध्ये नंबर ऑफ कॉल्स फोन कॉल्स यायची प्रोबॅबिलिटी तुम्हाला ॲव्हरेज दिलेला आहे. ओके द ॲव्हरेज ऑफ नंबर ऑफ फोन कॉल्स पर मिनिट इन दिस टाइम पिरियड इनटू अ स्विच बोर्ड ऑफ अ कंपनी इज 2.5. काय दिलंय तुम्हाला हे ॲव्हरेज म्हणजे काय? व्हॉट इज ॲव्हरेज? mean, व्हेरी गुड. ॲव्हरेज गिवन ॲव्हरेज इज इक्वल टू मीन इज इक्वल टू मीनची व्हॅल्यू दिलेली आहे 2.5. ओके 2 ते 4 या पिरियड मध्ये पर मिनिट इनकमिंग कॉल यायची ॲव्हरेज तुम्हाला दिलेला आहे 2.5. ठीक आहे. आता तुम्हाला काय विचारले फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ड्युरिंग अ मिनिट देअर विल बी नो फोन कॉल एक्झॅक्टली 3 कॉल्स. ओके सो आता इथे मीन ऑलरेडी दिलेला आहे. तुम्हाला पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं आणि या दोन प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे. ठीक आहे. मग मला इथे सांगा एक्स काय डिनोट करणार आहे तुम्हाला इथे एक्स व्हेरिएबल. व्हॉट एक्स व्हेरिएबल रिप्रेझेंट? येस या एक्झाम्पल साठी एक्स व्हेरिएबल काय दाखवतो तुम्हाला? phone call. व्हेरी गुड. नंबर ऑफ फोन कॉल सिंपल आहे नंबर ऑफ फोन कॉल्स. ओके तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट देअर विल बी नो फोन कॉल. एक पण फोन कॉल नकोय पर मिनिटला. ठीक आहे म्हणजे तुम्हाला कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तुम्हाला एक पण फोन कॉल नकोय म्हणजे एक्स ची व्हॅल्यू इथे किती येणार 0. आणि सेकंड तुम्हाला काय फाइंड करायचंय फाइंड द प्रोबॅबिलिटी ड्युरिंग अ मिनिट देअर विल बी एक्झॅक्टली 3 कॉल्स. ओके सो तुम्हाला कोणती प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. इथे बघा एक्झॅक्टली 3 म्हणले म्हणजे एक्स इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 फाइंड करायचे. ठीक आहे आपल्याकडे मीन आहे एक्सच्या व्हॅल्यू आहेत. सिम्पली हा फॉर्म्युला यूज करा प्रोबॅबिलिटी फाइंड करा. समजलं सर्वांना? हॅलो Yes, Yes, ma'am. ma'am. चला सांगा प्रोबॅबिलिटी. फर्स्ट प्रोबॅबिलिटी सांगा. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो फोन कॉल. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो फोन कॉल. नो कॉल that is probability of x is equal to 0. Formula use करा e raised to minus m raised to x divided by x factorial. सिंपल आहे. मीन दिलेला आहे इथे e raised to minus m किती आहे दिलेलं बघा इथे ॲव्हरेज. मीन म्हणजे ॲव्हरेज 2.5 दिलेलं आहे. पुट हिअर सो 2.5 मायनस आहे इथे मायनस 2.5 अँड m 2.5 रेस टू x ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे आपल्याला एक पण फोन कॉल नको आहे. डिवाइडेड बाय 0 फॅक्टोरियल. ओके एनिथिंग रेस टू 0 1. 0 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू किती असते 1. सांगा याचे फक्त आन्सर म्हणजे e रेस टू मायनस 2.5 किती आलं ह्याचा आन्सर सांगा.
Shaneshwar replied 0.08208. हे मिळते का आन्सर बघा. हॅलो. Yes, ma'am. चलो सेकंड वन. आता आपल्याला एक डिरेक्शन मिळाली बाबा. एक्झाम्पल मध्ये काय विचारले लगेच आपण सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. सो आता किती विचारले तुम्हाला. एक्स जर तुमचा नंबर ऑफ फोन कॉल्स दाखवत असेल तर तुम्हाला पर मिनिट किती पाहिजे. 3 कॉल्स. इनकमिंग कॉल 3 पर मिनिट यायची प्रोबॅबिलिटी विचारली. एक्झॅक्टली 3 आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. use the formula simple a raised to minus m raised to x divided by 3 factorial किंवा x factorial लिहा. परत x is equal to 3 पुट करा. e raised to minus m is 2.5 raised to 3 divided by 3 factorial. ओके करा कॅल्क्युलेशन. e raised to minus 2.5 into 2.5 raised to 3 divided by 3 factorial म्हणजे 3 into 2 into 1. ओके सो सांगा therefore probability of x is equal to 3. काय येते सांगा कॅल्क्युलेशन. सुहास your answer. (0.2137). Okay, very good. 0.2137. Okay. So this gives the probability that exactly 3 incoming calls per minute. Okay. So झालं लिहून लिहा सर्वांनी व्यवस्थित. ज्यावेळेस तुम्हाला मीन दिलेला असतो त्यावेळेस 2 स्टेप मध्ये तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर मिळतंय. ठीक आहे. ज्यावेळेस मीन दिलेला नसतो त्यावेळेस तुम्हाला मीन फाइंड करावं लागेल. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मीन. m इज इक्वल टू n इंटू p. नंबर ऑफ ट्रायल इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ठीक आहे.
हॅलो, एक मिनिट हा, इथे कॉलेजमध्ये जरा नेटवर्क गेलेलं आहे. बघूया किती वेळात येते. ओके, ठीक आहे. मी मोबाईल वरून ट्राय करते, घ्यायचा प्रयत्न करते. फक्त कॅमेरा व्यवस्थित तुम्हाला विजिबल होते का बघा. कॉलेजमध्ये नेटचा प्रॉब्लेम आलेला आहे. दिसतेस तुम्हाला क्लिअरली? हॅलो, Yes, ma'am. हॅलो, हॅलो. Yes, ma'am. Visible. Yes, madam. दिसते सर्वांना व्यवस्थित? निकिता, हो मॅम, दिसते. हॅलो. येस मॅम, दिसते. दिसते क्लिअरली? Yes, ma'am. Visible. ओके, आता इथे कॉलेजमध्ये नेट नाहीये, त्यामुळे थोडं आपण ऍडजस्ट करूया. ठीक आहे. राईट डाऊन द नेक्स्ट एक्झाम्पल. बघा, इफ the probability, लिहून घ्या सर्वांनी. If the probability that an individual suffers a bad reaction, an individual suffers from a bad reaction from a certain injection, is 0.001, is 0.001. Okay. Determine probability that out of 2000 individual, out of
2000 इंडिव्हिज्युअल, ओके मी असं कॅमेरा धरते सगळ्यांना होईल विजिबल क्लिअर. Out of 2000 individual, number 1, exactly 3, number 2, more than 2 will suffer, more than 2 will suffer a bad reaction, Go for the solution. Read the example carefully. Let us check what is given to you. Okay. आता इथे बघा तुम्ही लिहिलं का सर्वांनी व्यवस्थित एक्झाम्पल? Write down example. If the probability that an individual suffers a bad reaction from the certain injection is 0.001, कशाची probability दिली आहे की बाबा एक इंडिव्हिज्युअल आहेत ते बॅड रिएक्शन झाली त्यांच्यावरती. ओके. फ्रॉम अ सर्टन इंजेक्शन, एका इंजेक्शन वरून त्यांना एक बॅड रिएक्शन झाली आहे एका इंडिव्हिज्युअलला. ओके. फॉर सम इंडिव्हिज्युअल ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला दिलेली आहे 0.001. ओके. आणि तुम्हाला कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 2000 इंडिव्हिज्युअल, ओके, असे किती पीपल्स आहेत? 2000 पीपल आहेत. त्या 2000 पीपल पैकी एक्झॅक्टली 3 पीपलला बॅड रिएक्शन व्हायची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. नंबर 2, मोर दॅन 2 विल सफर अ बॅड रिएक्शन. नंबर 2 क्वेश्चन काय आहे की 2000 पैकी 2 पीपलला बॅड रिएक्शन व्हायची तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचार. ठीक आहे. सो हिअर नंबर ऑफ ट्रायल किती आहेत सांगा? व्हॉट इज द नंबर ऑफ ट्रायल? 2000. आता इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की नंबर ऑफ ट्रायल कसे आहेत आपले मॅक्झिमम आहे. ठीक आहे. म्हणून इथे आपण पॉइजन डिस्ट्रीब्युशन यूज करणार. ठीक आहे. सो इथे राईट डाऊन गिवन n इज इक्वल टू किती ट्रायल, किती पीपल वरती ट्रायल होणार आहे? इथे 2000 पीपल वरती इथे चेक केले जाणार आहे, ट्रायल होणार आहे. ओके. सो नंबर ऑफ ट्रायल इज इक्वल टू 2000. ओके. आणि त्या 2000 पैकी एक्झॅक्टली 3 पीपलला बॅड रिएक्शन व्हायची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. नंबर 2 क्वेश्चन काय आहे? मोर दॅन 2 विल सफर फ्रॉम अ बॅड रिएक्शन, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पीपलला बॅड रिएक्शन व्हायची तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारली. ठीक आहे. आता जे काही दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते व्यवस्थित लिहायचंय. सो नंबर ऑफ ट्रायल इज इक्वल टू 2000. अजून इथे स्टार्टिंगला काय दिले बघा? द प्रोबॅबिलिटी दॅट an individual suffers a bad reaction from the certain injection, what is the probability? 0.01. ओके. मग इथे तुम्ही x व्हेरिएबल काय घेणार? x व्हेरिएबल म्हणजे काय घेणार सांगा? येस. Individual suffers a bad reaction. व्हेरी गुड. असे पीपल दाखवणार. एक्स व्हेरिएबल हा एक्स व्हेरिएबल काय डिनोट करतोय की असे पीपल की जे बॅड रिएक्शन झालेली आहे त्यांच्यावरती. ठीक आहे. सो हिअर लेट एक्स इज इक्वल टू नंबर ऑफ पीपल किंवा नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल लिहा. इंडिव्हिज्युअल who suffers bad reaction, म्हणजे ज्यांच्यावरती बॅड रिएक्शन झालेली आहे असे पीपल, असे नंबर कोण दाखवतोय? एक्स व्हेरिएबल. मग आता मला सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय आहे? देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस सांगा. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे इथे काय तुम्ही दाखवणार? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे कशाची प्रोबॅबिलिटी आहे?
प्रोबॅबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल, त्यांनी दिलेले आहे बघा इथे मेन्शन केलेले आहे, द प्रोबॅबिलिटी दॅट इंडिव्हिज्युअल सफर्स अ बॅड रिएक्शन, म्हणजे ज्यांच्यावरती बॅड रिएक्शन झालेली आहे त्या इंडिव्हिज्युअलची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. मग आपला एक्स नंबर, एक्स व्हेरिएबल जर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल हु सफर्स बॅड रिएक्शन दाखवत असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स कशाची असणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल who suffers bad reaction from injection. Okay, from injection. ओके, इंजेक्शन घेतल्यावरती एक बॅड रिएक्शन किती जणांना झालेली आहे त्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आपण इथे घेणार? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ठीक आहे, मग प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर काही गरज नाहीये, कारण का आपल्याला इथे पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचे. पॉइझन डिस्ट्रीब्युशन काय यूज करायचे? कारण का इथे बघू शकता तुम्ही नंबर ऑफ ट्रायल, नंबर ऑफ पीपल किती आहेत? 2000 पीपल आहेत. ठीक आहे, सो n इज मॅक्झिमम, सो हिअर वी यूज पॉइझन डिस्ट्रीब्युशन. मोस्ट ऑफ द टाइम, एक लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला दिलेलं असतं यूज द पॉइझन डिस्ट्रीब्युशन टू फाइंड द प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, सो दिलेलंच असतं. सो इथे आपल्याला माहिती आहे देअरफॉर बाय Poisson distribution, probability of x is given by, what is the formula? सांगा फॉर्म्युला काय? Poisson distribution चा फॉर्म्युला. हॅलो, e raised to minus m into m raised to x upon x factorial. x factor. ओके, गिव्ह हिअर इक्वेशन नंबर 1. m दिलेला आहे का इथे? मीन दिलेला आहे का क्वेश्चन मध्ये? नाही, मीन दिलेला नाहीये. तुम्हाला मीन ऐवजी नंबर ऑफ ट्रायल दिलेले आहेत आणि प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल हु सफर्स बॅड रिएक्शन फ्रॉम सर्टन इंजेक्शन त्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यांना बॅड रिएक्शन झालेली आहे त्या इंडिव्हिज्युअलची तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणलेला आहे. ठीक आहे, का तर एक्स हा व्हेरिएबल तुमचा काय दाखवतोय? असे पीपलचे नंबर दाखवतोय की जे बॅड रिएक्शनला सफर झालेले आहेत, बॅड रिएक्शन झालेली आहेत, असे पीपल्स तुम्हाला एक्स व्हेरिएबल दाखवतोय. ठीक आहे, सो इथे एम ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, देअरफॉर मीन, आता आधी आपण एम फाइंड करणार. मीन इज इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मीन? हा, मीन ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन. येस, n into p. n इंटू पी. सिम्पल. n किती आहे? 2000 आहे. इंटू पी, प्रोबॅबिलिटी जी ऑलरेडी दिलेली आहे किती आहे? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? 0.001. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला दिलेले इथे 0.001. ठीक आहे, सो सांगा n ची व्हॅल्यू किती येते इथे? m ची व्हॅल्यू देअरफॉर m इज इक्वल टू 2 येणार ना? 2. ठीक आहे, आता m मिळाला. आता सिम्पली आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला जायचंय. m आपल्याला रिक्वायर्ड आहे पॉइझन डिस्ट्रीब्युशनने प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी. ठीक आहे, नंबर 1, व्हॉट इज द क्वेश्चन? Amongst 2000 people, you have to find the probability of getting exactly 3 suffered from bad reaction. Okay, 2000 पैकी 3 पीपलला बॅड रिएक्शन व्हायची प्रोबॅबिलिटी विचारते. ठीक आहे, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? एक्स इज इक्वल टू 3. येस, एक्स इज इक्वल टू काय येणार? एक्झॅक्टली 3 आहे ना. x is equal to 3. Okay, use this formula, e raised to minus m, m raised to x divided by x factorial. m ची व्हॅल्यू आपण फाइंड केली गिवन डेटा वरून. ओके, सो e raised to minus m, what is m? 2 minus 2, 2 raised to x, 2 raised to 3 divided by 3 factorial. सांगा याचा आन्सर काय ते? 0.1804. 0.1804. 1804. ओके,
So this gives you the probability that exactly 3 people will suffer from bad reaction from the injection. Okay. चला नेक्स्ट काय विचारलंय सांगा. मोर दॅन 2 विल सफर. मोर दॅन 2. ठीक आहे. मोर दॅन 2 म्हणजे काय असणार आहे सांगा. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. ठीक आहे. 2 किंवा 2 जास्त. मग 2 पेक्षा जास्त किती पीपलला, किती इंडिव्हिज्युअलला बॅड रिएक्शन होऊ शकते सांगा. हॅलो हॅलो. 2000. येस. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. 2 पेक्षा जास्त. आपण ट्रायल किती जणांवरती घेतोय. 2000 इंडिव्हिज्युअल वरती ट्रायल घेतोय की बाबा आपण चेक करतोय की 2000 पैकी किती जणांना बॅड रिएक्शन झालेली आहे. मग तुम्हाला काय फाइंड करायचंय आता की मोर दॅन 2 विल सफर फ्रॉम अ बॅड रिएक्शन. ओके. मग तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त जणांना जर बॅड रिएक्शन झाली असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी विचारली. ठीक आहे. सो इथे मी मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करणार ते सांगा. So probability of getting more than 2 will suffer from a bad reaction. Okay. सांगा. हे मॅथमॅटिकली मी कसं एक्सप्रेस करणार ते सांगा. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. सो एक्स ची कंडिशन कशी असणार आहे इथे सांगा. Yes. X is greater than or equal to 2. Very good. X is greater than or equal to 2. किंवा more than 2 म्हणजे मी असं पण म्हणू शकते at most 2 असं at least 2 असं पण म्हणू शकते. 2 कमी 2 मग जास्तीत जास्त किती 2000. ठीक आहे. सो हाऊ कॅन राईट दिस. X greater than or equal to 2. X greater than or equal to 2. मॅडम इक्वल टू कसं येणार. हा ऐकलंय ना. काय सांगितलंय. मोर दॅन 2 की येते का लक्षात. मोर दॅन 2 म्हणजे 2 याच्यात काय होणार. इन्व्हॉल्व होणार का. 2 याच्यात इन्व्हॉल्व होणार का. नाही. 2 पेक्षा 2 कसं इन्व्हॉल्व. नो मॅडम. 2 याच्यात इन्व्हॉल्व नाही. हॅलो. इक्वल टू येणार. इक्वल टू काय. 2 पेक्षा जास्त जणांना बॅड रिएक्शन झालेली आहे त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. म्हणजे इथे फक्त इक्वल ग्रेटर दॅन सिम्बॉल येणार. ओके. क्लिअर. येस मॅडम. येस. आता याची प्रोबॅबिलिटी जर तुम्हाला फाइंड करायची झाली तर तुम्हाला किती प्रोबॅबिलिटीची समेशन घ्यावं लागेल. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 अशी किती प्रोबॅबिलिटीज तुम्हाला फाइंड करावं लागतील. अप टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2000. ओके. एवढ्या प्रोबॅबिलिटीज तुम्हाला फाइंड करावं लागतील. याचे सम घ्यावं लागेल. मग तुम्हाला कोणती प्रोबॅबिलिटी मिळेल. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 2 म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी ऑफ more than 2 will suffers from a bad reaction. ठीक आहे. What is the another way to find the probability? Probability of x greater than 2 can be written. आता याच्यात x कोणत्या व्हॅल्यू नाही आहेत का. not this x condition. X 1 minus. हॅलो. हा 1 minus Probability of x less Very than good. or equal to 2. X ग्रेटर दॅनच्या अपोजिट. इकडे बघा. ग्रेटर दॅनच्या अपोजिट काय येणार. लेस दॅन. आता ग्रेटर दॅन 2 आहे इथे इक्वल नाही आहे. मग इथे काय येणार त्याच्या अपोजिट लेस दॅन और इक्वल टू. ठीक आहे. इथे काय येणार लेस दॅन और इक्वल टू. ठीक आहे. जर ग्रेटर दॅन और इक्वल टू असेल तर इथे फक्त आपण लेस दॅन घेणार. आता इथे फक्त ग्रेटर दॅन आहे सो त्याचा अपोजिट लेस दॅन और इक्वल टू. सो टेल मी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स एक्स ग्रेटर दॅन 2 कॅन बी रिटन एज 1 minus probability of x
लेस दॅन ऑर इक्वल टू 2. ओके, सांगा मग आता पुढे सॉल्व करा हे. सो मायनस इन दिस कंडिशन हाऊ मेनी प्रोबॅबिलिटीज विल कम. जे 2 आहेत आणि 2 पेक्षा कमी आहेत त्या प्रोबॅबिलिटी इथे इन्क्लूड होणार. ओके, सो मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 2 येणार इथे, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 येणार. आणि असं पण येऊ शकतं की 2000 पैकी कुणालाही इन्फेक्शन बॅड रिएक्शन होऊ शकत नाही, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0 पण येऊ शकते. ठीक आहे, so 3 probabilities will come here. So find the value of x is equal to probability of x is equal to 2, probability of x is equal to, and probability of x is equal to 0 from the formula of Poisson distribution. E raised to minus m, m raised to x divided by x factorial. Okay, so use this formula here. So 1 minus probability of x is equal to 2. काय येणार फॉर्म्युला? e raised to m minus m. m आपण फाइंड केलेला आहे, m ची व्हॅल्यू आहे 2. So e raised to minus 2, 2 raised to x आहे 2 divided by 2 factorial, plus e raised to minus 2, 2 raised to x ची व्हॅल्यू आहे 1 divided by 1 factorial. ठीक आहे, नेक्स्ट e raised to minus 2, 2 raised to x ची व्हॅल्यू आहे 0 divided by 0 factorial. ओके, सॉल्व करा हे. आणि मला आता इथे डायरेक्टली आन्सर सांगा. मी इथे डायरेक्टली आन्सर लिहिते इथे साइडला. Therefore, probability of getting more than two people or 2 individual will be suffered from bad reaction is. Answer सांगा मला इथे किती याला आन्सर तुमचं. Yes, your answer. Calculation part is remaining. Just do calculation. E raised to minus 2 0.4137. कॉमन घेऊ शकता तुम्ही. हा, e raised to minus 2 कॉमन घ्या. कॉन्स्टंट टर्म बघा काय काय कॅन्सल होते, त्याचे ऍडिशन करा, कॅल्क्युलेशन करा, बघा किती येतं. Yes, Shivani, what is your answer? 0.3235. 0. चेक करा सगळ्यांनी हे आन्सर येते का. जर वेगळं येत असेल तर सांग. 0.3 0.3235. 3235. Everyone got this answer? Yes, ma'am. कॅल्क्युलेशन सेमच आलं पाहिजे. ठीक आहे, ओके. मी इथे चेक करते बुक मध्ये एक्सरसाइज आन्सर दिला. इथे आन्सर या क्वेश्चनचं क्वेश्चन नंबर 4 चं आन्सर सांगितलेलं आहे 0.3233. करेक्ट, 0.3233. You got this answer. एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या, मी दाखवते तुम्हाला. दिसतं एक्झाम्पल व्यवस्थित? हॅलो, हॅलो. Yes, ma'am. ओके,
Finish writing. Hello. Yes, ma'am. Sadashiv, your writing finish? Hello. Hello. Shaneshwar, finish writing? Okay. So I will give you one example for homework. एक homework ला example देते. लिहून घ्या ते example. Right now, I don't have page. Okay, इथं लिहिते मी. लिहून घ्या homework example. Number 1. Probability of x is equal to 2 is equal to probability of x is equal to 3. Find m and probability of x is equal to 0, comma probability of x is equal to 4. I hope सगळ्यांना क्लिअर दिसत असेल. दिसतंय? हॅलो हॅलो क्लिअरली दिसते का बाळांनो? निकिता, Yes, ma'am. This day. write down these 2 example for homework. Simple examples are given to you. Use Poisson distribution. Use Poisson distribution. Okay. Solve these 2 examples and write down in your notebook. ओके आता नेक्स्ट लेक्चरला आपण लास्ट टाइप बघणार आहोत नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके देन आवर थर्ड टॉपिक विल बी कम्प्लिटेड. ओके आपला थर्ड टॉपिक जो आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तो कम्प्लीट होतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चर स्टार्ट झाला असेल तुमचं. सगळ्यांनी काय करा रोल नंबर एंटर करा चॅटबॉक्स मध्ये and those writing is finished they can left this meeting. Otherwise, Shaneshwar is here. Shaneshwar. Yes, ma'am. मला अटेंडन्स काय करा तुम्ही शेअर करा अटेंडन्स. ठीक आहे. आता सध्या मोबाईल Okay. वरती चालू आहे आपलं कॉलेजचं नेट गेलेलं आहे त्यामुळे मला व्हॉट्सअप करा अटेंडन्स. Yes, ma'am. Hello, madam. Hello, हा कोण आहे? Balaji. बोला बालाजी. मॅडम पहिले एक्झाम्पल दिले त्यात p of x is equal to 2 is equal to p of x is equal to 3 आहे का? फर्स्ट एक्झाम्पल मध्ये का? हा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू दिसते ना स्क्रीन तुम्हाला? हा दिसते मॅडम. हा एक्स इज इक्वल टू 2 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 ही कंडिशन दिलेली आहे. Yeah. या कंडिशन वरून m ची व्हॅल्यू फाइंड करा आणि m एकदा मिळालं की तुम्ही x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 4 साठी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ठीक आहे. हो.
Shaneshwar, right now take a screenshot and then remaining students, those who are writing is over, they can left the meeting, join the next lecture. Shaneshwar will take screenshot, then you can left the meeting.